नमस्कार अँड वेलकम टू गौरीवर प्रणव चॅनल. आज मी तुम्हाला माझ्या नजरेतनं पुणे बुक फेस्टिवल कसा दिसला ना, तो दाखवणार आहे. एक छोटासा व्लॉग. माझा काय अनुभव होता त्याच्यावरती. तुम्हाला जर हे पॉज करायची असेल स्क्रीन पॉज करा, कारण हे कॅलेंडर आहे पुणे बुक फेस्टिवलचं. एवढा मोठा कॉलेज ग्राउंड जे एफ-सी कॉलेज आहे ते व्यापलं होतं त्यांनी. टेंट 1, 2, 3 आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एक वेगळा टेंट होता. इथे असे त्यांनी पुस्तकाचे बाग बनवलेत बसायला, जे दिसायला खूप सुंदर दिसतात. ॲक्चुअली त्याची फ्रेम ही अशी आहे छोटीशी. इथे अजून एक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक स्टॉल आहे. तिथे तुम्हाला आहे ना, इंडियन कॉन्स्टिट्यूशन फर्स्ट कॉपी हँड रिटन जे आहेत, ते इथे ठेवलंय त्यांनी. तुम्ही त्याचे फोटो काढू शकता. हे जे आता पुढचे 1-2 व्हिडिओज तुम्ही बघताय ना, ते फक्त मी तुम्हाला अ, याचा व्याप दाखवण्यासाठी किंवा केवढे मोठे स्टॉल्स आहेत, कुठपर्यंत ते टेंट्स गेलेत, हे दाखवण्यासाठी म्हणून मी व्हिडिओ केलेत हे. मी असाच पुढे चालताना एक हे विद्या विकास चा स्टॉल दिसला होता, तिथे मला गुमनाम दिसलं. मी त्याला आवर्जून म्हटलं त्या माणसाला, की "अरे, समोर उभं तरी करून ठेव." आणि त्यांनी ते ऐकलं आणि तो आहे ना, उभं करून ठेवत होता गुमनाम. त्यावेळेस मी हळूच त्याचा स्नॅपशॉट घेतला. इथे ॲलन नोलन म्हणून आहेत, ते मला भेटले. And then I saw this guy, and this guy is traveling on motorcycle like crazy from Nepal to India and with his own stories. So I will suggest you guys to have these books. If you get a chance to be in this Pune Book Festival, you can get a signed copy and a time to connect with him. So what do you think? How's your experience in Pune and in this book festival as of now? Well, this is my actually my first trip to Pune, Hey. their book festival. I've ridden through here many times. I've come here. My bike club actually has a chapter here at the India Bull Rides. Wow. But this is my first time at the book fair, and it's been fantastic. Really enjoyed it. I would have to honestly say that it's every bit as good as the Delhi World Book Fair. It's just as big, and the people here have been wonderful. And I love mistletoe, so what's not to love? दिल्लीपेक्षा महत्वाचं भारी आहे बरं का, ऐकून घ्या. दिल्लीपेक्षा भारी आहे पुण्याचं. I'm just saying that this book festival is more better than Delhi one. I'm just underlining those lines. And नक्की भेटा. तिथून मी पुढे जात असताना मग मला आहे ना, खूप जास्त वेगवेगळ्या म्हणजे राज्यातनं आलेले पब्लिशर्स दिसत होते. त्यांचे वेगवेगळे विषय दिसत होते. मला एक गोष्ट जाणवली माहिती आहे का, की वेगवेगळ्या राज्यातनं आल्यावर आहे ना, त्यांच्या पुस्तकांचे विषय, पुस्तकांचे टायटल्स आणि लिखाणाची पद्धतसुद्धा खूप बदलते आणि ते बघायला इतकं छान वाटत होतं. मी तर तुम्हाला रेकमेंड करेन, की फक्त पुस्तकांचे टायटल वाचायला या, पुस्तकांचे कव्हर डिझाइन बघायला या. कोण कसे पुस्तकं लावतंय, कोणत्या कलर शेड्समध्ये लावतंय, कधी कोणत्या विषयाने लावतंय ना, हे बघणं सुद्धा एक अद्भुत एक्सपिरियन्स आहे. योग असेल, अध्यात्म असेल किंवा फिक्शन असेल, सायन्स असेल, लिटरेचर असेल, मार्क्सिझम असेल, सगळ्या विषयांवरती पुस्तक होते. मी 1 किंवा 2 स्टॉलचे आता तुम्हाला स्नॅप्स दाखवतोय किंवा त्यांनी पुस्तकं कसे लावले होते, कोणकोणत्या प्रकारचे पुस्तकं होते, हे असं दाखवतोय. कारण की प्रत्येक स्टॉलचं दाखवणं इम्पॉसिबल आहे. अरे 700 स्टॉल्स आहेत. 700 स्टॉल्स आहेत. एका वेळेस बघणं सुद्धा होत नव्हतं. आता हे पहिलाच व्लॉग एक्सपिरियन्स असल्यामुळे मध्ये पॉज करायचा कॅमेरा हे आपल्या लक्षातच नाही ना. वाणी प्रकाशन म्हणून एक खूप सुंदर प्रकाशन आहे. त्यांच्याकडे हिंदी पुस्तकं खूप छान दिसले मला. वेगळे विषय होते, वेगळे लेखक होते आणि भन्नाट विषय होते त्यांच्याकडे. तुम्हाला नक्की आवडतील. असे हा एक स्टॉल झाला. असे मी तुम्हाला म्हणतोय ना, अनेक स्टॉल आहेत. तुम्हाला खूप मजा येणार आहे. तर जर तुम्ही अजून आला नसाल ना पुणे बुक फेस्टिव्हलला, मी तर रेकमेंड करेन तुम्हाला, की नक्की या तुम्ही. 22 डिसेंबरपर्यंत हा फेस्टिव्हल आहे. ह्या 3 मुली माझ्यासमोर होत्या आणि हा एक स्टॉल आहे जिथे तुम्हाला ₹100त कोणतंही पुस्तक मिळत होतं. ह्या उगाच 3 मराठी आहेत. उगाच "धिस इज जस्ट यू" असं म्हणून कोणत्यातरी इंग्लिश थ्रिलर पुस्तकाकडे बघून म्हणत होत्या. मागे मी मराठीमध्ये थ्रिलर लिहून प्रकाशित करून उभा आहे. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. सो इकडनं पुढे गेल्यावरती आपण आलो विश्वकर्माच्या स्टॉलवरती. इकडे गुमनाम रिसेंटली पब्लिश्ड असल्यामुळे त्यांच्या बॅनर्सवरती पण होतं. समोर तुम्हाला न्यू रिलीजेसमध्ये पण गुमनाम दिसते. आपल्याला न्यू रिलीजपासून बेस्ट सेलरपर्यंतचा प्रवास करायचा आहे आणि तो लवकरात लवकर करायचा आहे. इकडे ना विश्वकर्माचे 2 So we are at Vishwakarma book stall, and this is the book Jewel from the Treasure Trove from Anamika, and this is the book from Tanaji and Treasure Trail from Shraddha. These are the authors here. Guys, how do you feel today about the Pune Book Festival and about this short authors corner here? And what are your responses? What do you think? I think it's great. The Pune Book Festival is doing wonderfully well. I love to see the children and their parents and so many people flocking to this particular festival. And this author's book is really interesting, where we get to meet each other
firstly, Yes, and absolutely. then meet all the other people who are reading. Direct interaction with the readers is really, really something special. And what about the feeling of being at that author corner for a long time? No, you don't get tired when you're among books. I think you can read all day and you can be with books all day. Perfect. Absolute. That's a great pleasure. Yes. Thank you so much for your time. इथे समोर आहे ना सकाळ आणि आय गेस मेहता पब्लिकेशन आहे, ह्यांचे स्टॉल समोरच होते. मी ते सुद्धा बघितले, वेगळ्या पद्धतीचे स्टॉल होते. एवढं फिरल्यानंतर आम्ही बाहेर आलो, तर बाहेर हे असे स्टॅच्यू फिगर्स त्यांनी बनवले होते. 3 टेंट्स आहेत ना, तर प्रत्येक टेंट फिरून आल्यावर बाहेर 10-15 मिनिटं बसतोय, परत आत चाललोय, परत बसतोय, परत आत चाललोय, असा प्रकार सुरू होता. मी 1 वाजता आत शिरलो होतो. मला बाहेर येईपर्यंत 6:30 वाजले आणि संध्याकाळ होत आली होती, म्हणून मी 2-4 क्लिक्स केले आणि हे बघा समोरनं कोपऱ्यातनं कुठून तरी चंद्र उगवताना दिसला मला. मग मला माझ्यासोबत असे अनेक लोकं गर्दी करून फक्त बसताना दिसलेत, कारण त्यांना परत आत जाऊन स्टॉल्स बघायचे होते. त्याच्यानंतर मी फक्त 1-2 फोटो पुन्हा जास्तीचे क्लिक केले, कारण की सूर्य काय म्हणतोय मी, चंद्र एवढा सुंदर दिसत होता पुणे लिट फेस्टच्या टेंटच्या मागे. आणि हे निघताना इथे रोषणाई होती. FC कॉलेज भन्नाट दिसत होतं संध्याकाळी. माहोल वेगळा होता. लोकं जेवढे आत्ता जाताना दिसतात तेवढेच ते येत होते. 8 वाजताची वगैरे वेळ आहे आणि लोकं येत होते, गर्दी करत होते आतमध्ये जाण्यासाठी. जेव्हा की 8 वाजता क्लोज होणार असं होतं, ते 8 वाजता क्लोज झालंच नाहीये काही. 9 वाजेपर्यंत वगैरे सुरू होतं. मराठीमय स्वागत अशी एक तिकडे छान पार्टी होती. ह्या अशा खूप सुंदर आणि अर्थपूर्ण फिगर्स ठेवल्यात त्यांनी बाहेर एंट्रीच्या वेळेस. आता मी पार्क करून गाडी पलीकडनं गेल्यामुळे मला हे सगळं बाहेर पडताना दिसलंय, की त्यांनी असे छान छज्जे सजवलेत किंवा एवढ्या छान सुंदर फिगर्स तिकडे त्यांनी इन्स्टॉल केल्यात आणि खूप मिनिंगफुल फिगर्स आहे. म्हणजे फक्त फोटो काढायला असे जरी उभे असले ना, तरी खूप मिनिंगफुल फिगर्स आहे. आणि हे बघा, आपल्याला नवीन वर्षासाठी सुद्धा इन्व्हाईट ऑलरेडी मिळालेलं आहे. त्यामुळे आपण आता ह्याच्यासोबत नेक्स्ट इयर सुद्धा पुणे बुक फेस्टिवलमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत अलविदा.